पालक पनीर बनवण्यासाठी इथे आपण स्वच्छ एक पालकाची जुडी निवडून घेतलेली आहे आणि शक्यतोवर पालक छान असा कोवळा आणि हिरवागार घ्यायचा आहे. फार जास्त देठाचा भाग वापरायचा नाही. पालक छान निवडल्यानंतर हा पालक स्वच्छ असं 2 पाण्याने धुतलेला आहे. पालक धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये काढलेला आहे. पाणी निथळल्यानंतर हा पालक आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान असा बारीकसर वाटून घेऊया. पालक मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकायचं आहे. साधारण अर्धा कप पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. मी 2 बॅचमध्ये पालक वाटून घेत आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण पालक वाटून घेतो तेव्हा भाजीला छान असा हिरवा रंग येतो. यासाठी आपण कच्चा पालक वाटून घेतलेला आहे. बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे. हा पालक वाटण्यासाठी मला पूर्णपणे 1 कप पाणी लागलेलं आहे. पूर्णपणे पालक वाटून झालेला आहे. आज आपण पालक पनीर बनवत आहोत. यामुळे इथे पनीरसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि इथे 1 पाव पनीर वापरलेला आहे. अशा पद्धतीने हे पनीर इथे मी कट करून घेतलेलं आहे. धाब्यावरती मिळते ना अगदी तशीच पालक पनीरची भाजी घरच्या घरी आणि घरगुती साहित्यामध्ये कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये आपण छान असा कांदा भाजून घेऊया. मीडियम साईजचे 2 कांदे छान असे बारीक करून पॅनमध्ये टाकलेले आहेत आणि अगदी थोडंसं यामध्ये तेलसुद्धा मी घातलेलं आहे. कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. आता याच पॅनमध्ये आपण खोबरंसुद्धा छान असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया. यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते. कांदा आणि खोबरं छान असं थंड करून घेऊया आणि नंतर याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत. याच तडका पॅनमध्ये आपण तेल घातलेलं आहे. या तेलामध्ये आपण पनीर तळून घेणार आहोत. एका मिक्सरच्या पॉटमध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरच्या पॉटचं झाकण लावून छान अशी बारीकसर पेस्ट तयार केलेली आहे. आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण कांदा आणि खोबरंसुद्धा वाटून घेणार आहोत. कांदा आणि खोबरं वाटत असताना यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नंतर हे छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे. फार जास्त पाणी टाकायचं नाही. अतिशय कमी पाणी आपल्याला यामध्ये वाटण्यासाठी वापरायचं आहे. आपला मसाला आता पूर्णपणे रेडी करूया. यामध्येच मला भिजवून घेतलेले काजूसुद्धा टाकायचे होते, पण मी व्हिडिओ शूट करताना विसरले. त्यामुळे नंतर कांदा खोबऱ्याची पेस्ट आणि काजू मी परत एकदा छान असे वाटून घेतलेले आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. काजू मसाल्यासाठी वापरायच्या आधी आपल्याला हे काजू 10 ते 15 मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवायचे असतात. काजूमुळेच या भाजीला छान अशी चव येते, म्हणून काजू स्किप करायचे नाहीत. आणि हॉटेलमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही पालक पनीरची भाजी ऑर्डर करता तेव्हा या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा काजू टाकलेले असतात आणि या भाजीला फोडणी खास करून तुपामध्ये किंवा बटरमध्ये दिलेली असते. इथे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये आपण पनीर तळून घेऊया. इथे मी तळण्यासाठी तेलच वापरलेलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे पनीर तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. फार जास्त रंग बदलू द्यायचा नाही. बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व पनीर मी तळून घेत आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व पनीर एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहे. अतिशय हाय फ्लेमवरती पनीर तळल्यामुळे काही पनीरचा कलर थोडासा डार्क येतो,
आता आपण भाजीला फोडणी देऊया. मी भाजीला फोडणी तेलामध्येच देणार आहे, कारण घरामधल्या इतरही व्यक्तीचा विचार करून आपल्याला प्रत्येक भाजी बनवायची असते. यामुळे इथे आपण 1 पळी एवढं तेल कढईमध्ये टाकलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला काही मसाले टाकायचे आहे. सर्वात आधी 1/2 टीस्पून मोहरी टाकून घेत आहे. मोहरी छान अशी तळसल्या गेली आहे. नंतर 1/2 टीस्पून यामध्ये जिरे घातलेलं आहे. आता यामध्ये लसूण, आलं आणि मिरची याची पेस्ट घातलेली आहे. छान असं तेलामध्ये तळसून घेऊया. अगदी थोडीशी यामध्ये हळद घातलेली आहे. 1/2 टीस्पून 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण वाटून घेतलेला मसालासुद्धा यामध्ये घातलेला आहे. या मसाल्यामध्ये काजू, खोबरं आणि कांदा आहे. हा मसालासुद्धा छान असा आपण या तेलामध्ये तळसून घेऊया. अगदी 1 मिनिटामध्ये हा मसाला या तेलामध्ये छान असा तळसून होतो. ही भाजी बनवत असताना फार जास्त तेल घालायचं नाही. अतिशय कमी तेल वापरायचं आहे, कारण आपण पनीर तेलामधून तळून घेतलेलं आहे. यामुळे पूर्णपणे 2 मिनिटं झालेले आहेत आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपण थोडं पाणी घातलेलं होतं आणि तेच पाणी या भाजीमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे पाणी या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि झाकण ठेवून हा मसाला आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत या मसाल्याचा थोडा रंग बदलत नाही ना, तोपर्यंत. आता यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे 1 टीस्पून. यामुळे सुद्धा भाजीला छान अशी टेस्ट येते. बघू शकता 1च मिनिटामध्ये भाजीचा रंग छान असा बदललेला आहे. ही भाजी बनवत असताना फार जास्त घट्ट ठेवायची नाही किंवा फार जास्त पातळ नाही. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाजीमध्ये पाणी कमी जास्त करू शकता. या भाजीमध्ये फक्त मी पालकाची प्युरी घातलेली आहे. आणखी यामध्ये पाणी घातलेलं नाही. जर तुम्हाला ही भाजी फार जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता यामध्ये संपूर्ण पालकाची प्युरी घातलेली आहे आणि मंद आचेवर छान अशी ही भाजी आपण उकळून घेऊया. पूर्णपणे 15 मिनिटं झालेली आहे आणि बघू शकता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. अतिशय छान असा सुगंधसुद्धा येत आहे, कारण यामध्ये आपण घरगुती मसाला वापरलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत.